नमस्कार. नौकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत रिक्त पदांसाठी सरळ सेवा भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती. आता या जाहिरातीमध्ये जी पाहू शकता विविध शिपाई त्याचबरोबर जे रिक्त पदे आहेत संवर्गातील ती भरण्यात येणार होती आणि यासाठी IBPSद्वारे जी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली होती याद्वारे तुम्ही जे आहे ऑनलाईन अर्ज करू शकता. तर याच्यामध्ये पाहू शकता विविध जी पदे होती यासाठी अर्ज सुरू होत होते 23 मार्च 2024 पासून आणि अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख होती 12 एप्रिल 2024. यामध्ये जी महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे मुदतवाढ याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. जे मुदतवाढसाठीचं जे शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत यानुसार पाहू शकता शुद्धीपत्रक सरळ सेवा भरती प्रक्रिया 2024 जाहिरात क्रमांक 1/2024साठी तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर आस्थापनेवरील गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी 3 मार्च 2024 रोजी जाहिरात क्रमांक 1/2024 प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये खालील बदल करण्यात येत आहेत. यामध्ये पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 12 एप्रिल 2024 ऐवजी 27 एप्रिल 2024पर्यंत मुदत वाढण्यावर म्हणजे मुदत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे 27 एप्रिल 2024पर्यंत जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटद्वारे तुम्ही अर्ज करू शकता. ही जी वेबसाईट आहे IBPSद्वारे जी लिंक देण्यात आलेली आहे ह्या लिंकची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही डायरेक्टली क्लिक करून त्यावर अप्लाय करू शकता. अप्लाय करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल होती. त्यामध्ये मुदतवाढ देऊन आता अप्लाय करण्यासाठी शेवटची तारीख 27 एप्रिल 2024 करण्यात आलेली आहे. यानुसार जे प्रसिद्धीपत्रक आहे शुद्धीपत्रक आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. यानुसार जाहिरातीमधील इतर अटी आणि तरतुदींमध्ये कोणताही बदल केलेला नाही आहे. सदर शुद्धीपत्रक तसेच मूळ जाहिरात क्रमांक तसेच जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर अवेलेबल आहे. चेक केलं जाऊ शकतं. यानुसार जी अधिकृत जाहिरात आहे ती पाहू शकता. जाहिरात जी आहे त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस नाही आहेत. फक्त याची डेट आहे 12 एप्रिल शेवटची तारीख होती त्याऐवजी 27 एप्रिल शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी. त्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र जे आहे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर जाहीर केले जाईल. यामध्ये जागा पाहू शकता. अगोदर जी माहिती देण्यात आलेली होती यासाठी परीक्षा शुल्क होतं 1000 रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क होतं. यासाठीची जी जागा आहेत त्याचबरोबर विस्तारित माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली होती. जाहिरातीची लिंक त्याचबरोबर शुद्धीपत्रकाची लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चेक करू शकता. याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे फोटो त्याच्यानंतर फोटोची साईज अपलोड करण्यासाठी जे सिग्नेचर आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे तीसुद्धा चेक केली जाऊ शकते. इथे पाहू शकता अर्ज नोंदणीसाठी IBPSची अधिकृत वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे. कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. परीक्षा शुल्क भरण्यासाठीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे तीसुद्धा चेक केली जाऊ शकते. यानंतर पाहू शकता सर्वसाधारण सूचना याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीमध्ये. डिटेलमध्ये जाहिरातीमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे तीसुद्धा चेक केली जाऊ शकते. परीक्षा जी आहे ते परीक्षा जी आहे 7 दिवसा अगोदर घेतली जाईल. म्हणजे जे हॉल तिकीट आहे परीक्षेच्या जे टाईम टेबल असेल ते टाईम टेबलच्या 7 दिवसा अगोदर जाहीर केलं जाईल. डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं. अधिकृत जी जाहिरात आहे यामध्ये विस्तारित माहिती आहे. परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाईल त्याचबरोबर परीक्षेसाठीचे जे गाईडलाईन आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. परीक्षा केंद्रांसंबंधी पदसंख्यांसंबंधी आहे माहिती. त्याचबरोबर इथे पाहू शकता एकूण जागा ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत. चेक केल्या जाऊ शकतात. सहाय्यक व्यवस्थापक धार्मिकसाठी 1 जागा आहे. नेटवर्क इंजिनिअरिंगसाठी 1, हार्डवेअर इंजिनिअरसाठी 1 आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी 2, मास मीडिया प्रमुख 1 आहे. अभिरक्षक 1, भांडारपालसाठी 1 आहे. सुरक्षा निरीक्षकसाठी 1, स्वच्छता निरीक्षक 1, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी 2, सहाय्यक सुरक्षा निरीक्षकसाठी 6, सहाय्यक स्वच्छता निरीक्षकसाठी 2, प्लंबरसाठी 1, मिस्त्रीसाठी 1, वायरमॅनसाठी 2, लिपिक टंकलेखसाठी 10 आणि संगणक सहाय्यकसाठी 1
त्याचबरोबर शिपाई संवर्गासाठी एकूण 10 अशा एकूण 47 जागा ज्या आहेत ते सरळ सेवा भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत आणि याची जी परीक्षा आहे ती IBPSद्वारे घेतली जाणार आहे. शैक्षणिक पात्रतासुद्धा देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते. तर महत्त्वाची माहिती अशी आहे की ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जे नवीन शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे त्यानुसार 12 एप्रिल 2024पर्यंत जी अर्ज आहेत ते केले जाऊ शकतात. याच्या अगोदरची शेवटची तारीख होती 12 एप्रिल 2024. आता ती वाढवून मुदतवाढ देऊन 27 एप्रिल 2024पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जाऊ शकतात. 27 तारखेपर्यंतचे अर्ज आहेत ते केले जाऊ शकतात. अधिकृत जी वेबसाईट आहे यावर सुद्धा डिटेलमध्ये माहिती जी आहे ती अपडेट करण्यात आलेली आहे. इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून पहिल्यांदा नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर जे सिलेक्शनचे पोस्ट आहे तुम्ही सिलेक्ट करणार आहात, ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात तो पद सिलेक्ट करून जी महत्त्वाची माहिती आहे बेसिक इन्फो, फोटो सिग्नेचर, डिटेल्स आहेत, प्रिव्ह्यू, अपलोड्स आणि पेमेंट करून IBPSद्वारे हे जे आहे ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने तुळजाभवानी मंदिर ट्रस्टसाठीची सरळ सेवा भरती आहे. विविध पदांसाठी, विविध संवर्गांसाठी यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता 27 एप्रिल 2024पर्यंत. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.